एक तरफ मैं गधा, एक तरफ उसका घर, एक तरफ मैं गधा। मैं कहाँ जाऊँ होता नहीं फैसला, मैं कहाँ जाऊँ होता नहीं फैसला। एक तरफ उसका घर, एक तरफ मैं गधा, एक तरफ उसका संतोष 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 भाऊ उठा हो. संतोष भाऊ उठ ना बाबा. का ते ढोरं सोडतं का नाही म्हणला? अरे 9 वाजून राहिले 9 वाजता ढोरं सोडतो तुला का? पण अजून मला उठायचा पत्ता नाही तुया. कुठं घोरात आहे तू? अरे बाबा मी तर राजे माझ्या हॉटेलच्या घरापाशी होतो आता. अरे काय राजो तुम्ही का नाही धोलं तुम्हाला सांगितलं ना म्या. अरे आपल्या ज्यानं धोलं चालणं होत नाही आता. हो झाला आता आजपासून आपण धोलं चालत नाही. असं नको राजा ते गाई मग उपाशी मारता का तू? आम्ही आता आम्हाला वाटलं आता लोक काऊन नाही सोडले म्हणून म्हणलं बोलावले आलो. असं काम नको करू राजा. का उपाशी मारतं ते? अरे हो ना ते सगळं बरोबर आहे ना. हो सगळं बरोबर आहे. हो पण आता कुठलं चालावं म्हणलं म्या. आईच्या का मी का नीला काय ढोलत चालला नाही कमाऊ का? माय काही बाकीचं आहे का नाही म्हणलं मला काही. कुठं जाणं येणं नाही, कोणत्या लग्नात नाही, कुठं काही नाही. नीला दिवस निघाला की आपले ढोलं, संध्याकाळ झाली की ढोलं. महिना झाला तर पैसे द्यायचा पत्ता नाही. का आईच्या मला हेच करायचं का म्हणलं म्या. मग आता काहीतरी काम धंदा करायला लागेल पोटा पाण्यासाठी. मग आता हे आहे तर बरं आहे ना 22-25 रुपये महिना भेटते. 300 रुपये गायचे घेतात राजा महिन्यात तू. का कमी आहे का? अरे चालून मग समज ते काय असते ढोलं चालणं. मग 4 ढोलं 4 रंगाचे असते तर मग एक मागं लायचे एक पुले जाते. मग आम्हाला माहित करता ते भाकल नाही खाऊ देत भाकल. मग पाणी नाही पिता येत. तर म्हणलं बा आता मला काहीच गलत नाही लागली. हो सांगतो तुम्हाला खरी गोष्ट. कसं आहे आपल्याला आता काही म्हणजे ढोलं लागतच नाहीये. हो म्हणून तुम्हाला स्पष्ट सांगू लागलो. आता पाहता संतोष आजचे दिवस जाय भाऊ फक्त. हो म्हणलं बा मी तुम्हाला सांगतो काकाजी. आता तुम्ही एखादा माणूस पहा आणि त्याला आता ढोरं टाकायला लावा. आता संतोषच्यानं होणार नाही. तेवढं मी आता कडक सांगून राहिले. मग उद्यापासून बघा येऊ नका त्याला. आता गमळ असल्यावर आता काय नाही ते कामाला ते. नाही तसं काही नाही म्हणा. कसं होईन वक्त आता आम्हाला आता कोणता माणूस पाहा कोणता नाही म्हणजे मोठा पेच पडते ना. आणि कसं आहे ढोरं दिवसभर कटकट बांधून नाही बरोबर नाही वाटत. चारा आणून टाका पाणी दिवसभर. म्हणलं आजच्या दिवस फक्त ऍडजस्ट करा. नंतर आम्ही पाहतो ना मग काही ना काही लागतो मार्गी मग. बोला ठीक आहे फक्त आपण आजच्या दिवस तुम्ही उद्या तर मला म्हणू नका. हो सांगू लागला आता कसं आहे बा मी वक्तात सांगितलं नाही तुम्हाला लागतं सांगायला पाहिजे होतं. म्हणून मी आता घेऊन जातो. काही हरकत नाही. आंघोळ करतो जरा नाही मालतो आणि चालला जातो. पण नाही मग तिला मालची दाखवू द्या मालची दा. ते आता ट्रॅक्टर घेऊन गेला बा ते लाईन. हो आता कसं चालू आहे आता वावराचे कामं नाही का. मग आता वाया करणं सुरू आहे आता. बरं झालं मालच्या वावलात आहे. हो ते म्हणे ना आता लाईन लावून देतो म्हणून. हो पाहतो ना कसं काय करते. हो त्याला विचार तुम्ही सल्ला घेतो लागतो कमी. बरं ठीक आहे मग मी आता हो 1 घंट्यात मी ठोलतो मग. हो ठीक आहे जा आता तुम्ही येतो मी थोड्या ना. का बाबा शेठ काय चला म्हणलं उशीर होऊन राहिला ना. हो कसं आज आपल्याला सुरू करू ना काही ना काही. काय 5-50 पोती घेऊन जरा सुरुवात करून देऊ उद्घाटन. नारळ फोडला आपलं सुरू. आले ना अगरबत्ती लावून तुम्ही मंदिरातून. आता कोण थांबले म्हणलं. काय का शिवला आजचं कॅन्सलच आहे बा. मग काय ऐकूनच नाही घरची बाई. शॉपिंग करायला जायचं आहे म्हणते. साड्या घ्या लागते बाकीचं काही नाही. असं आहे तसं आहे. अमरावतीला चला म्हणते बा आज आता. हो काय करा आता मला नाही सुचून राहिलं. हो कसं करा आता काही समजून नाही राहिलं गड्या. म्हणतं का मग चाल ना मग काय हरकत आहे. आता 1 दिवस लेटले का माझ्या घरची मी फोन करून सांगतो कर म्हणून तयारी. चालले जाऊ अमरावतीला बसतात घेऊन का जाय ना 1-1.5 लाख रुपये ते येतं. कपडे लागते ढमकं काय लागते ते सगळं. मॉलमध्ये जाऊ बाकी काही किराणा इथं कसं लय महागात पडते. चालते ना मग चालते घे 1.5-2 लाख संग घे मी घेऊन घेतो. जाऊ तिकडे एक खेपच्या आता 24 लाखाची. चला हो गाई चला म्हणलं गाई लवकर. बाबा लाव गाई चला. तू आला का? अरे बाबा कपडे खराब होणार आहे. आत्ताच चांगले कपडे काढले. घे सोड ना ते दावा काढते घेऊन जायचे. वासरू अंदर बांधून दे कोट्यात नाही. आपण का लय साठ आहे बा येतं नाही का. म्हणलं कुठं म्हणा दवला. अरे शिवराज कुठं आहे म्हणलं काय गलबल आहे बा. आता काय या म्हणलं शॉपिंग गिपिंग करू. हो कसं आहे आता उद्यापासून करू आता मग आपलं अडचचं सुरू खरेदीचं. ए बाबा काय मावला आहे बा. हो ना शॉपिंग चाललो म्हणते बा कपडे जास्त घ्यावे. हो ना 100-150 रुपये दिवाळी करले का नाही का. हो ना एक पॅन्ट आणि एक शर्ट घेतली होय तिकडे 150 मी. अरे बाबा असं आहे का. बरोबर जा बा मग आता. हो ना काय आता मी उद्यापासून थोडं सुरू राहिलं पण. हो तेच म्हणलं आजच्या दिवस घेऊन चाललो बा. अरे बाबा मग कोण राखणार आहे काही ते. 300 नाही 350 गेले का जा. पण बिलकुल काही राखतो. सोला ना 350 मी देतो 400 रुपये तुम्हाला. जाता का मग सांगू लागले मग ते आपल्याला नाही राखायचं उद्यापासून. आजच तुम्हाला सांगू लागलो. आता याचे जोडगं आहे ना. हो काय करता हेलच काय म्हणून फायदा. बरं राहू दे बा आम्ही पाहिजे दुसरा एखादा. हो 2-4 दिवस चालते कसं बी सापडेपर्यंत माणूस. तेच म्हणला आजचे दिवस शेवटचा दिवस आहे फक्त. हो चला ओके. हो ते काशीला घेऊन मग सांग नाही का बाबून. हो गाडीत होऊन जाते. अरे मी काय म्हणतो तू ते काशीनाथच्या घराकडे जाशील तर त्याला आवाज देतो बरं. हो घरी दिसला का ते आता तू आला का तिकडून. बाबा त्याच्या घरापाशी ते गाडी उभी होती मग ती. हो काय त्याचं गावात चाललं होतं ते कुठतरी. तसं हो का. बरं फोन लावून पाय बाबून त्याला म्हणा थांब ना म्हणा कपडे घ्यायला जाऊ ना म्हणा अमरावतीले. हो कर त्याला फोन कर. सोड बा तू काय सोड आणि जाय घेऊन आता. पाहू आम्ही माणूस एखादा. बोला बाबा ना. बोला हो क्या बात आहे. काही नाही म्हणलं काय गाडी बोलावली म्हणते काय आता संतोष सांगून राहिला होता. सासरवडी चालला का म्हणलं. गाडी गिडी सांगितली का.
आता काय करता, प्रवास लय लंबा आहे आपला. हो कसं आहे, दूर झाला लागते ना आपल्याला दर्यापूरले. म्हणून कसं आहे, मी म्हटलं बा आता कसं गाडी सांगितली बरी आपली. जाय तिकडे. आता ऊनही किती आहे, ऊन नाही तर पुरायली आता. याची ऊन तर पुरायली काय तर काय नाही का म्हणा. खताचे टोपले उचलणारा माणूस राजा नाही का भर उन्हीत. अरे हो ते तर झालं म्हणा, लेकर बायच्या उन्हीत आणि जायला लागते. पण स्पेशल गाडी आता गावात होते ना, आता याची नव्हती आपली कंदीलपुटीची. ते काय हो, ते काय गाडी आहे का? कसं आहे, वाटलं पाहिजे तिकडे सासरा असा हप झाला पाहिजे एवढे. जवळ पा कोणती गाडी घेऊन आला असं आहे ना ते. तर बा म्हणलं 5,000 भाडं देऊन राहिलो मी जायचं. मग तुला काय वाटते? ते तर आहेच म्हणा. आता काय पैसेच कमी आपल्याजवळ नाही का. बरं बरं, तुम्ही काय म्हणतो, अमरावती चालला मग तिकडून तिकडे. आम्ही चाललो आता. हो सगळेजण आता शिवलालची इच्छा करते माहितीचे. कमांडर आहे आपली. तुझी गाडी घेऊन घे मग. हो काय खरेदी ते करून घे, शॉपिंग गिपिंग. असं म्हणता का? बरं बरं, हो चालेल जाऊ ना मग. हो मग तिथून तिकडे दर्यापूर जाता येते मला. हो चालते चालते. तिथून एक खेळ आहे आपल्या सासरवाडीचं. हो बस जाय तिकडे. बरं मग ठीक आहे बा. अर्ध्या घंट्यात निघतो आपण. हो सगळेजण तिथं ओळाखाली आता. आम्ही येऊन जातो तिथं. हो बस बस, माहिती झाली सर तयारी. हो निघून राहिलो तुम्ही. हो सांगतो तिले. हो ठीक आहे ठीक आहे. आता दादा मी काय म्हणतो, आपल्याला अमरावतीत टाका लागते गाडी. हो कसं आहे, तिथं काही जरा शॉपिंग करायची आम्हाला. तिथून मग चालले जाऊ मग दर्यापूर. नाही भाऊ, ते अमरावतीचं कसं त्याचा वेगळा चार्ज पडेल भाऊ. हो कसं आहे, आता दर्यापूर म्हटलं तुम्ही पहिले. हो त्या हिशोबाने मी सांगितलं. आता ते त्याच्यात थोडी ऍडजस्ट होणार आहे. पैसे बोलणार रे बा, पैसे बोलणार तू. हो शिल्लक काय बोलून राहिला तू. काय किती पैसे वाढते तू हे. जे वाढन ते वाढवून तू मीटर. पण अगोपणा काय बोलून राहिला तू. पैसे वाढन रे, हे होईन तसं होईन तसं होईन, असं होत नाही. सबन होते, पैसा असला की सबन होते. तेच म्हणलं बा. नाही तर मग तुम्ही म्हणसाल मग त्याच्यातच ते आलं असं नाही. हो 8,500 रुपये लागेल मग. हो 8,500चा बजेट होते त्याचा. फिगर मध्ये नको घे तू. हो टेन्शन नको घेतो. हो फक्त एसी गिशी आहे ना गाडीत ती. एसी गिशी चालू ठेवा लागन. हो तेच म्हणलं. नाही तर बस दिसाले हो उपरशे टामटूम अंदरशे रामजाने. तेच म्हणून राहिलं. चांगला आहे ना गाडी. ओके आहे ना ते. नाही नाही नाही, सगळं ओके आहे. तुम्ही काळजी नका करू. हो चला फक्त, चला लवकर चला. भाऊ हे बा, अशी घाई नको लावू म्हणलं काय. हो शॉपिंगच्या वक्ती घाईला असाल तुम्ही. चला चला चला. हो गडबड असेल तर निघा इथून. हो इथं नाही, हे नाही दुसरी गाडी. हो आम्ही आमच्या पद्धतीने सांगू. इथं काय आम्ही काही मुक्कामी राहणार नाही. हो निघणंच आहे आम्हाला बी. हो तेच म्हणलं, गडबड करता निरा. ठीक आहे ना भाऊ. हो तुमच्या मनात तुम्ही म्हणसान तसं. हो द्या मग आवाज द्या शांततेने. मी बसतो बा इकडे वट्यावर. हो वट्यावर बसतो म्हणलं. बसा तुम्ही इथं. लागन तर पाणी आणतो गडवा गेला. हो पण घाई नका करू. हो शांततेनं होईन ते. हो आलोच मी, आवाज देतो. हो निघू लवकर. थांबलं मालती मालती 2 मिनिटं थांबा म्हणलं. घेतलं बा जीव. थांबून झाला असं. डोकं कधी काय सांगा नाही का. हो ना, जाऊ दे. आपल्याला थांबावंच लागतं ट्रॅक्टर जरासा. हो तेवढाच टाइमपास. अरे काय होतं संतोषराव. अरे काऊन म्हणलं, काऊन आडवी उभे होता बा. काय का मालती भुलला बी तू. आता तुला का कालची गोष्ट फलवाची. तुला म्हटलं होतं मी. माल आला की आपल्याला म्हणलं आपण तिथं ते वाजून राहिलो होतो. तू आला आता मला जेवण करायसाठी. आठवते तुला. हो हो ते आपलं नाही का, ते काय हॉटेलचा विषय होता ते नाही का, तेच ना. काय तुला का मग काय आता सगळं बरोबर झालं ना. तुला तुला का बिजा हाव. ट्रॅक्टर चालू लागला आणि हे ते. अरे माणूस सांग ना, आता काही गलत राहिले का तुला कलाची. इतकं म्हटलं का 12 एकलाचा मालक. आता म्हटलं 30 लाख रुपये भेटले. तरी काय एवढंसं ट्रॅक्टर मोठं घेऊन ये ना मोठं. मोठ्याचं काही काम नाही आपल्याला. होऊन जाते ना आपली 12 एकर. आपल्याला लोकांच्याकडे जावं लागते का. काही वांधा नाही. बरं काय म्हणतो मग, आता काय विषय पुढे, म्हणजे पुढे चालू द्यायचा का विषय आपला. अरे मग तेच म्हणलं, आता काही ना काही आपली स्टोरी पुढे सलगली पाहिजे ना. आता आपल्याला 30 लाख रुपये. कोणत्या गोष्टी कमी आहे का आपल्यापैकी. सांग मग आता काय करायचं पुढचं. तू सांग फक्त. येत आहेस म्हणा. आता लोकपती माणूस झाला तू. बरं बरं. हे बस चल आपण आता ट्रॅक्टर लावतो मी साईडले. तुझे ढोरं बी झाडाखाली बसू. मी सांगतो तुला काय करायचं त्या. चल गे लवकर. मी 2-3 फक्त ते मुळलं मारून घेतो तेवढे. आणि तिथपर्यंत तुझे ढोरं ते आंब्यात झाडाखाली घेऊन येतील. आण तिथं. ठीक आहे ना, ठीक आहे. हो लवकर ये मग. हो आलोच मी. बोला आता संतोषराव. हो कसं आहे, पाणी गिनी पिलं माणूस. आता भाण्या येतेच भाकर घेऊन. काय म्हणतं मग आता कसं काय करावं. झाल्या नोटा गिटा मोजल्या का म्हणलं. बरोबर भरल्या ते सगळ्या. तुला तर बा 30 लाख, तुला जवायला 30 लाख. मस्तच पात्र भागलेलं का तुमचं. पाय बरं एका जागी दोघाचं काम. जाऊ दे ना मला तिथे. आता घबाल आलं पसलं सगळं झालं ते जाऊ दे भीती. आता मला हे सांग, आता आपल्यापाशी आहे 30 लाख रुपये. हो आता दवाई ते काय, दवाई आपल्याला देणार आहे का पैसे. दवाई म्हणे 30 लाखात काय करतं म्हणे तू. ते मी तेच म्हणून राहिलो तुले. ते काशासारखं आणि त्या झुमऱ्यासारखे काम करू नका तुम्ही. हो ते दोघं हे बा सांगतो त्याचे डोक्याच्या जागेवर नाही आता. हो आता ते कुठं गावाला चालले वाटते बा, सासरवाडीले पोहोचून देते वाटते बायाले. येतो म्हणे ते JCB हिन ते आपल्याला जावं लागते म्हणे घ्यायला. म्हणे मला जाऊ आपण सोबत 1-2 दिवसात. हो आता त्याचं काय ते गाडी बोलावली वाटते बा त्याने 4 व्हीलर काशानं. हो स्पेशल घेऊन चालला ते आता. हो सासऱ्याची इथं जाऊन वापस येते ते स्पेशल गाडीनं. हो म्हणून असे ढंगडे काही करू नको तू बी. फालतूचे कसं पैदल होसान. सोलना द्यायची गोष्ट ते तर हवेतच आहे तर. मग यू कलेंगे त्यू कलेंगे ऐसा कलेंगे वैसा कलेंगे. आणि याला फुलं फानं चालू आहे बा त्याची. जाऊ दे यायच्या मागं लागायला पुरत नाही. आपलं काही तसं नाही बा. मस्त 10 लाखाचं 15 लाखाचं घर बांधायचं सुपलमध्ये सिमेंट काँग्रेसचं. आपलं जवळची जागा आहे. आणि दुसरी गोष्ट एखादा येतो. हो नाही तर मग कुलजल रस्त्यावर लावून द्यायची. आपलं 1000-2,000 रुपये येते आपल्याला. हो आता काम आहे 10 लाख रुपये बँकेत टाकायचे आणि व्याजाचे पैसे खायचे. ते जाऊ दे. बरं मग काय आता उद्या पण ढोरं मग चालत नाही म्हणतं नाही.
बस सोडले आता झोला आपण उद्यापासून सांगितलं ना लक्ष्मणला हे ते उद्याला सांगितलं मी उद्यापासून आपल्याला बोलावले याचं नाही पैसे देसान द्या नाही तर देऊ नका पैशाची काही कमी नाही आपल्यापाशी मला आता पैशाचं झालं पण म्हणलं आपल्या कसं लग्नाचं कसं काय करावं म्हणलं जमन का मग ते आपलं आपलं हॉटेलचा विषय त्यासाठीच बोललं तुले कसं काय करावं म्हणलं मग एखादा सांग ना म्हणलं एखादा काही नुसका असं तसं तर कसं काय घुमावं यायला काही समजून नाही राहिलं मला नाही का हो ना एक तर हे हॉटेलाचं धरून बसेला एक तर नाही का हो त्याच्या संग मला नाही मार खा लागला पाहिजे मला वाटते दुरून हात शेका लागन हो पाहा लागन काय होते नाही का हो द्या लागन चढून यायले एक खेप दणके खाल्ले म्हणजे मग समजा जागेवर नाही नाही हे बा मी काय म्हणतो संतो गोष्ट काही एवढी कठीण नसते म्हणा हे बा मनावर जर घेतलं तर कोणते काम होते हो सांगतो ना तुले हो कोणते असो हो फक्त मनानं जर केलं ना हो सक्सेस होते माणूस त्याच्यात आता माझ्या लग्नाचा किती प्रॉब्लेम होता उंचीच्या मला पोरे भेटे नाही तर हो पोरगा ठेंग नाही पोरगा ठेंग नाही 10-12 एकर जमीन काही 100 एकर असली पोरगा लस ठेंगना देते कोणी असं आहे ते पण आपल्याला काऊन भेटले असं मनापासून तीव्र इच्छा आणि आपण केलेलं समजा साधना म्हणून म्हणलं कसं आहे तुले थोडीशी अडचणी येईन म्हणा या कामात अडचणी भरपूर येईल तुले हो कारण की हॉटेलची पोरगी जर करायची आहे तुले तर पहा एक चांगलं फिल्मी स्टाईलच काम होईल तुझं हो एक तर पहा मारामारीवरही काम येऊ शकते बरं तिथं हो आता आपण तर आता तुला सांगितलं मी फंडा ते हो ते जर फंडा आपण जर केला तर कसं आहे थोडंसं तुले सावधानता बाळगा लागेल बा जान हथेली पे रखता मैं हथेली की लड़की करने की अपने को देखेंगे क्या होता है तो डर के आगे जीत है मैं तो कुछ भी करूंगा प्यार झुकता नहीं सांग तू फक्त काय करायचं बाबा म्हणजे समजा पूर्णच तयारी आहे नाही का हो म्हणजे समजा बा एखादा हातपाय मोडू शकते बरं याच्या हो कारण की ते रैमान डकेतच आहे बरं एक प्रकारचा हो त्याच्या नांदी लागणं म्हणजे सोपं काम नाही एक तर तू कसं आहे शियाच्या जबड्यात हात घालून राहिलेला आहे हो पाय आत्ताच तू कसं आहे तू हिंमत आहे का एवढी पाय तू टेन्शन नको ना मालती तू फक्त सांग काय करायचं जान हाजीर आहे ना आपली सांग तर खरी पक्का आहे ना मग बस तेवढंच निर्णय पक्का पाहिजे हो मग पुढचं आपण माणूस कसं धवस मारते मग हे बा आपल्याला काय करायचं आहे हो आपल्याला म्हणजे तिच्या मनामध्ये जागा निर्माण करायसाठी तुला आता एक काम करावं लागेल आता हे सासरवाडीहून येते तसं उद्या किंवा परवा 2 दिवसाच्या आत हो झुमऱ्या आणि काश्या हो त्याला आपण सोबत घेऊ एक भाण्या एक मी आहो हो 4 जण आम्ही गुंडे होतो गुंडे हो टपोरी पोट्टे म्हणून समजा हो आता ते पोरगी जाते कुठं काय कुठं याचा तुला आता फक्त खुलासा काढा लागेल तर मग त्याच्यासाठी आता तू उद्या काय काम कर उद्या आपली गाडी समजा घेऊन जाऊ शकतं का चालत आहे तुले गाडी देऊ का एरी इकायची आहे आपल्याला ते आता आपल्याला कसं आहे 4 व्हीलर घ्यायची चांगलीवाली हो हे इकून टाकायची आहे मग तेच म्हणत होतो आपल्याला गाडी घ्यायचीच होती हो घेऊन टाकू ना मग चांगली आहे तुझी गाडी हो आपल्याला कसं सोपते बी दे सांग ना केवढ्या सांगून दे घेऊन टाकतो ते जाऊ दे ना काय बोला की 1 लाख देऊन टाकतो कमी जास्त करून टाकू हो कागदपत्र हे ते नावानं करून देतो आरशी गिरशी बदलून टाकू विषय क्लोज हो म्हणजे कसं आता तुला लागणच ना आता गाडी तर पाहिजेच ना बा कुठं आता कोण जायला गाडी शिवाय नाही का गाडी तर एका घरी 2 आहेत चालते आपल्याला गाडी घेणंच आहे घेतली म्हणून समज 1 लाख कमी लागायचा चालते समजा हो ते झालं बरं पुढे काय करू आता सुरुवात तुला एक काम सांगतो झाबरूत जे घर आहे का नाही हो तिथं तू राहायला चालला जाय हो मी सांगतो त्याला झाबरूला फोन करतो ते आता सध्या पोलीस ट्रेनिंग चालू आहे त्याचं हो त्याला म्हणतो तुझ्या घराची साफसफाई करायची आहे संतोषला पाठवतो तिथंच राह तू आपली गाडी घेऊन जा आणि आपल्या जे आंब्याच्या पेट्या असते हापूसच्या चांगल्या 5-5, 7-7 हजाराच्या हो ते एखादा धंदा करतो 2 दिवस फक्त हॉटेलच्या घरात घुसासाठी हो एक वेळ त्याच्या घरात हापूस आंब्याची पेटी इकायला गेला की बरोबर डिटेल काढून घेतो बरोबर हो म्हणजे कुठं जाते काय शेड्यूल आहे एक वेळ शेड्यूल मला थोडा सांगितलं की मग मी पुढचं तुला सांगतो झालं ना मग त्याच्या घरी तर घुसतोच नाही 5,000ची पेटी 1,000ची विकतो गाडी हो जाऊ दे ना आपलं काय त्याला खलत होईल एवढं तर होतेच म्हणा 10-20 हजार तर तुझा खर्च होईनच हो एरी सोयरी केली का होत नाही का पोहे चहा पाणी हो त्याच्यापेक्षा याच्यातनी काय करायचं आता हे पेटी तुला समजा इकली फोन नंबर हे ते बरोबर जर हातेल केला की झालं कामच झालं मग पुढचं हो मग मी सांगतो तुला काय करायचं बस हे बा उद्या एंट्री करतो म्हणजे करतो फक्त आता तू झाबलेले फोन लाव या झुंबरले काशाला सांगून दे भाण्याले कसं काय करावं लागते हे ते करतो मी आता सगळ्यालाच फोन करतो आता पहिले लावतो मी झाबरूले हो त्याला म्हणतो गड्या तुझ्या घराचं जरासं लय खराब काम झालं म्हणतो बंद आहे बा हो संतोषला पाठवतो मग तू तिथं कसा राहिले मोकळ्या तर बोल त्याने फोन कर लवकर आणि मग पुढचं बाकीचं काय आहे ते टापटे पण लावून दे मध्ये छूट गया कभी सारे अपनों का साथ छोटे खेत हरे हरे पीपल की छाँव छूट गया यारो मेरा वक्त का ये पर्दा रुका है कहाँ मैं था पागल जो इसको बुलाता रहा 4 पैसे कमाने मैं आया शहर गाँव मेरा मुझे याद आता रहा गाँव मेरा मुझे याद आता रहा वा बढिया झाबरू 1 नंबर हो काय फोन आला वाटते बा तुले पाय म्हणलं कोणाचा आहे अरे बापरे हे तर आपलं लंगोटी यार आहे रे जो मारत राहा झुटके लहानपणापासून बा सोबतच आम्ही हो पाहतो आता काय म्हणते तर 1 मिनिट
हॅलो, हा हा, बोला महाराजराव, बोला. कायचं बा, तू तर आता झाबरू साहेब आहे. हो, काय म्हणते बाकी? 2 मिनिटं बोलायला वेळ आहे का सध्या? हो हो, सध्या ब्रेकच आहे आमचा जेवणाचा. हो, आता डबलचं आता सुरू होते आमचं वर्कशॉप. बोल ना, काय म्हणत होता? काही नाही, आपलं तू ते बंगला नाही का रे बा? हो, गेलो होतो काल मी, तर म्हटलं रजा लय ते जायन जुयले का बाहेर सगळं म्हणलं कचरा पडून आहे, ते अंदर गिंदर काही साफसफाई कसं रे? कोण येणार आहे साफसफाई करायला तिथं? आता मारते सांग तूच सांग. हा? हो, मी इकडे आता प्रशिक्षण आले. हो, तिकडे आबाजी आता रामपूरले. आणि काय करता, आबाजीचा फोन येते कधी कधी. नाही नाही, अरे संतोष आहे ना, संतोषला पाठवून देतो मी. त्याला म्हणतो ते घर चकचाक करून घेऊन पुरं बिलकुल. हा हो, त्याला सांगून देतो 2 दिवसाचं. त्याला म्हणतो बा ढोरं राहू दे, मी पाहतो काय आहे तर. पण त्याला आता कामा नाही येतात, ढोरं राखा लागणार त्याला राजा. हो, ते येईन का? अरे बाबा, कोण ढोर राखून राहिला इथं आता? मग काय, सगळे हवेत आहेत नाही तर. हे बा, तसं काहीच नाही आहे, मी सांगितल्यावर ऐकते ते. हा हो, फक्त ते घरले का म्हणलं लय हे झालं ना, मग अशानं थर चढातात ते. आता एक तर बरसात लागते, मग फालतू नाल्या गेल्या ते ओके करून घ्यायला लावून त्याला. मग फारच चांगलं. हा? हो, मी पैसे टाकून देतो, काय द्यायचे त्याला ते सांगून देतो म्हणा, किती द्या लागते. हो, करून घे म्हणा तिचे साफसफाई, मागचं पुढचं इकडे तिकडे. हा, सगळं ओके करून घे म्हणा. मग को टेन्शनच नाही. 2 नाही 4 दिवस लागले चालते. हो, त्याला चाबी मग कुठं आहे चाबी? पिनलू पशी. हो, तिथं जायचं क्वार्टर मध्ये म्हणा, हॉस्पिटलमध्ये. हो, भेटतेस तिथं. बरोबर बरोबर, सांगतो मी त्याला. हो, काही वांधा नाही. मग चाबी घ्यायला लावतो त्याला, तिथं साफसूफ करायला लावतो. हो, 2-4 दिवसात ओके. हा हो, ये मग आता. ठीक आहे. ठीक आहे मग. हा? हो, बाकी गावात कसं काय रे वातावरण? हा, चांगला पद्धतशीर आहे, तब्येती हे ते सगळ्याच्या बरोबर आहे? बरोबर. काय पाहा लागते आता, सगळं बिलकुल असं सुसाट काम आहे. अरे काहीच टेन्शन नाही, सगळं पद्धतशीर आहे. हो, काही वांधा नाही, तू आल्यावर समजतेस ते. हो, ठीक आहे, ठेव मग आता. हो, थोडंसं बोलतो मग संतोषला. अरे संतोष, इकडे रे, इकडे इकडे. हो, ठेव मग. हा, हॅलो हॅलो, ठेव. बरं गेलं, मस्त दोस्त रे तुमचा. पाबर त्याला तुमच्या बंगल्याची काळजी आहे, तिथं जाऊन पाहायला म्हणता. हा, साफसफाई करू का म्हणते. मा घरात शेजारी. हा, मा घरचं सगळं लुटून नेलं तर सांगायचं नाही. हो, काय रे, बाकी मानलं बा झाबरू तुले. अरे हे तर काहीच नाही. हो, जीवाला जीव देणार आहे आम्ही. मग काय तर. हो, चला मग आता करू जेवण. जमलं संतोष. हा, लागली बंगल्यात सोय आता. हो, बिलकुल बिनधास्त 4 आणि 8 दिवस राहायला चालते तू आता तिथं. हा हो, स्वतःचा समजून. हो, आता नलू मॅडमला जायचं, भेटायचं हॉस्पिटलमध्ये, चाबी घ्यायची, उघडायचं, साफसफाई येते, राहायचं, खायचं, प्यायचं, पैशाची काही कमीच नाही. हॉटेलवरून बिलकुल ऑर्डर बोलावून घ्यायची आणि राहायचं. हा, ते आंब्याच्या पेट्या सांगितलं तसं तसं बरोबर फिल्डिंग लावून द्यायची मग उद्या. हा, आलं ना लक्षात? आला आता, सगळं समजलं मध्ये आता. हो, बस तिथं राहत आपल्याला मस्त पद्धतशीर. हो, थैली भरून जातो, कपडे गिपडे घेऊन. हो, काही लागले तर नवे घेतो. आणि बस मग उद्या बिलकुल एंट्री करतोच तिथं. हा? हो, आंब्याच्या पेट्या घेऊन. झाला आता, फक्त तू तिची डिटेल माहिती काढून आण, मला फोन कर. मी बरोबर झुंबर भाऊ तोपर्यंत येते सासरवळी. बस त्याच्या कानावर टाकतो आणि बिलकुल आपलं पुढचं सुरू करून देऊ मग. ठीक आहे ना, पण तरी एखादा झुंबल भाऊले फोन लावून पाय. हो, काय येते नाही येत नाही तर मग कसं भाण्यातून अजून मग दुसरे पोट्टे पाहता येते, चेटे किती आहे. 1 मिनिट फक्त, आता झुंबरला फोन लावून देतो. हा, काशीनाथ भाऊला काही लावण्यात मजा नाही. हो, ते आल्यावर पाहू द्यायचा. फक्त झुंबरला लावतो आणि नंतर मग आपलं. हो, तू ते ढोरं पाय, मी माय ट्रॅक्टर पाहतो. हा, ओके. बोरवाले घरी सुसू देत बाबा किती नाही ना, कोणाचा बरं काय माहिती आता. ओरा मोरे पडे आता सासऱ्याच्या घरी जायचे काही. होरा येरे काही पोहोचून देतो, काही जशी घेऊन येतो. ओरा 5 लाख आता, एक बोलास लागर. हा हॅलो, हा बोला, कोण बोलता? हो, हा कोण? हा म्हणलं नारायण. नारायण. हो, नारायण बोलतो म्हणलं. ते काय थोडंसं विचारत होतं बा. नारायण कोणता काय? हा बोला, कोण नारायण? काय म्हणजे काय विचारायचं काय तुम्हाला? ते आता समजलं मला. तुम्हाला ड्रायव्हर पाहिजे का? हो, आपल्या जेसीबीसाठी. हो, त्यासाठीच फोन लावला होता. हो, आपण कसा पट्टीचा ड्रायव्हर आहो. हो, जेसीबीचा कुठेही टाकायला पाहिजे. हा हो, नाला खोंदा का कोणती इर खोंदा, काही खोंदा का. हो, एकदम बिलकुल एक्सपर्ट माणूस आहे म्हणलं मी. आम्ही नव्हतो जेसीबी घेतली नाही, लोकांना माहिती झालं. अरे बा, ड्रायव्हर खायला पाहिजे, मी ड्रायव्हर आहे ना. हा, खुद चाला खुद मालक. कायच हो, तुम्ही आता काम धंदे शोधसान काय म्हणलं, हे ड्रायव्हिंग करसान तुम्ही. हा, काय मरता करा जेव्हा. हा, अरे तुम्हाला काहीच काम नाही, इतका पैसा कमावून देतो ना, असा बिलकुल पाण्यासारखा. हो, फक्त मला ठेवा तुम्ही ड्रायव्हर. पाण्यासारखा नाही का, पुरा पाण्यात पैसा घालायचा माया. नाही म्हणलं भाऊ, ते कसं मला ड्रायव्हरची आवश्यकता नाही सध्या. अजून घेतली नाही ना मी जेसीबी, घेतली नाही ना मी. हो ना, घेतल्यावर म्हणून राहिलो मी. तुम्ही आता चालले म्हणते ना, असं समजलं. तुमचे सासरेबास सांगे मला. हो, जेसीबी घेऊन राहिले म्हणजे तुम्ही. हो, म्हणून मग कसं फोन केला मी तर सासऱ्याला फैलवलं का इकडे तिकडे. अरे हो बा, मी काय म्हणतो, मी घेतल्यावर सांगेन तुम्हाला भाऊ. अजून जायचा जेसीबी घ्यायला. आता मी सासरवाडीला चाललो. हो, लेकर बाय घेऊन तिथं पोहोचून देतो. नंतर मी आता जेसीबी आणायला जाणार 1-2 दिवसात. बरोबर, ठीक आहे ना, मग या ना घेऊन तुम्ही. आले की येईन मग. हो, म्हणजे खाऊन पिऊन आपल्याला समजा 10,000 दिला. हो, तरी येतो म्हणलं आपण. बाकी खुडण काढतो मी. हा, येऊ का मग? लोक बातच शेवट पकडते. अरे हो म्हटलं राव, थांबा तुम्ही, मला घेऊन द्या ना पहिले. तुम्ही राजा बाहेर गडबड करता. ठेवा तुम्ही. हो, चाललं हो, झालंय का? चाललं लवकर. हो, आली. हो, येतो म्हणलं आता भया. हो, जा मग तुम्ही. आता तुम्ही चिकणी डोंग गेले त्या वावरातून काय ते पहा मग. हो, आम्ही जातो आता. हा, ठीक आहे मग. ठेवतो मग झुमर भाऊ. हो, म्हणलं पाहिजे मग. जरासं आपल्याकडे लक्ष द्या मला. माझा नंबर सेव्ह करून ठेवता म्हणलं तेवढा. नारायण. हो, सेव्ह करतो मी, सेव्ह करतो. हो, आता फोन नका करतो मी सध्या. जेसीबी आल्यावर मिस करतो तुम्हाला. हो, फालतू काम राहिलं, धंदे राहिले. हो, रस्ते आपले जेसीबी आले, ड्रायव्हर लोक हजर. क्या माहिती दादा, हे झालं आता. हे कोणाचा डुबऱ्या मारते काय यार, काय फोन ना. आता हे काय ट्रॅक्टर घेऊन गेलं वाटते सकाळी. हो, काय माहिती पाहिला. हो ना, याला घेऊन जायला ना. हो, हे जरा हुशार आहे जेसीबी घ्यायला. हॅलो, हा झुंबर भाऊ, गेले का गावाले? निघाले का म्हणलं? हा, का घरी आहे सध्या? बस आता निघालो. हे बायच्या तयार आहे, टाइम नाही लागत का तुला तर माहिती आहे आता. हे बा निघून राहिलो मी सासरवाडीले. तर म्हणलं परवा चालतं का मग? परवा हा जेसीबी पाहिले.
हो ना, तेच म्हणलं तर पहिले कागद जमा करा ना तुम्ही पहिले. हो, जाऊ आपण, पण कागद गिगद, आधार कार्ड, पॅन कार्ड, बाकीचे तुमचं शेतीचं फेतीचं काही ना काही लोनही काढला का आपल्याला, एखादा मला थोडी इतकं पैसे देता येते. बरोबर काय करायचं तू सांग ना आता, मला काय समजते एवढं. हो बाकी आता तिकडून आल्यावर फोडो, मग काय करायचं कोणते कागद पाहिजे सांग मला. ते सगळं सांगतो, पण मी काय म्हणलो, थोडंसं एक काम होतं रे जेव्हा. हो, आता आहे का वेळ तुम्हाला? जरा सांगितलंच तर मी. आता नको सांगू, तिकडून आल्यावर सांगतो काय करायचं. हो सध्या काहीच नको सांगू, सध्या गडबडीत हवी. आता मला टाईम नाही. बरं ठीक आहे, मग ठीक आहे. थोडंसं म्हणजे महत्वाचं होतं संतोषच्या बाबतीत. हो, थोडं संतोषच्या सोयरिकीचा होता विषय. बोललो असतो. हो ना, तिकडून आल्यावर फोन. अरे बा आता मामा घाबरे का बघ काय. हो ना, मला जेसीबीचं पडलं ते सोयरी का काय काढलं. ठेवा आता तू. हो मी आल्यावर सांगतो मला काय करायचं ते. या मग तुम्ही तिकून आल्यावर सांगतो मी सविस्तर. हो ठीक आहे ठीक आहे. इकडची लाईन लागून जाते तोपर्यंत संतोषची, मग आपण सांगतोच तुम्हाला काय करायचं. ठीक आहे, ठेवतो मग. ओके. काय होते काय तुझं? चालतं का नाही म्हटलं, घेणं ते लवकर सुटकेस चालला लवकर. बस चाललं म्हणलं, तुला पोहोचून देतो, तिथून मी तिकडे जातो. अरे पोरा सांगा लागते ना, हे मजुराचं पाणी लागत मला. एक वेळ मी बाहेर सांगून येतो शेवंता बुडीले, आणि बाकीचं मग पाहता येते काय आहे तर. कुठं बसली तर तुकेच्या मागं लाग, जाऊ तिकडे. हो ज्याला जिकडे जास्त तिकडे जा बरं. हो मला काय करायला लाग. हो चला लवकर, बसा पटा. चला पटकन. हो आली आली. हो जाय जाय तू आता, मी जातो थोड्या वेळा निष्ठी ना. ये मग आता तू. हो लवकर ये म्हणलं भाऊ, 2 दिवसात येऊन जा. हो बस आजचा खराब बाजार खाल्ला की निघाले. हो बरोबर ठीक आहे, उद्या येतो उद्या. हो चला लवकर.